महायुतीचा उमेदवार म्हणून मला या लोकसभा क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याचं सगळं श्रेय हे आपण केलेल्या सहकार्याला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काही वक्त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला की लोकसभा आपण युतीमध्ये लढलो, त्यानंतर युती तुटली, युती तुटल्यानंतर वादविवाद झाले, विसंवाद झाला. मी जरी युतीमध्ये निवडून आलो असलो तरी युती तुटल्यानंतर कळत न कळत माझ्याकडून आपल्याला दुखवलं गेलं असेल, ही गोष्ट मी मान्य करतो. आता जे काही यापूर्वी झालं ते विसरून जाऊन भविष्यामध्ये आदरणीय अमितभाई शाह, आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब, आदरणीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा युती केलेली आहे, तर परत एकदा युतीच्या माध्यमातून आपण मला निवडून द्यावं अशा प्रकारचं आवाहन आपल्याला मी या ठिकाणी करण्यासाठी उभा आहे. खरं शहापूर तालुका गेल्या अनेक वर्षापासून विकासाच्या दृष्टिकोनातनं प्रतीक्षेत होता. पण जिल्हा परिषदेमध्ये परिवर्तन झालं. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पालकमंत्री महोदयांनी भरघोस निधी या शहापूर तालुक्यासाठी दिला. आपण मला खासदार केलं. मला खासदार झाल्यानंतर जी अनेक वर्षापासूनची प्रतीक्षेत असलेली कामं, ती कामं करण्याचा खऱ्या अर्थाने मला मान मिळाला हे मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्यामध्ये असलेला वाशिंचा आरोबी असेल तर गेल्या 50 वर्षापासून सतत या आरोबीसाठी लोकांनी अनेक प्रयत्न केले. अनेक खासदारांनी नारळ फोडले परंतु प्रत्यक्षात काम सुरू झालं नाही. नारळ नुसतेच फोडले, काम मंजूरच नव्हतं. परंतु खरं प्रत्यक्षात काम, सत्तेचं परिवर्तन झालं. मला आपण खासदार केलं त्यावेळेला हे मंजूर झालं आणि 34 कोटी रुपये आदरणीय गडकरी साहेबांनी याच्यासाठी आपल्याला मंजूर करून दिले. आज ते काम सुरू आहे. 50 गावच्या लोकांना जो त्रास सहन करावा लागत होता पावसाळ्यामध्ये, त्या त्रासातून मुक्तता या 50 गावच्या लोकांची निश्चितपणाने या आरोपीच्यामुळे झालेली आहे. त्याचप्रमाणे मुरबाडचे आमदार कथोरे साहेब हे नेहमीच मला सांगायचे की शहापूरकडून मुरबाडकडे येणारा रस्ता, मुरबाडवरून म्हसामार्गे कर्जत खोपोलीकडे जाणारा रस्ता, हा रस्ता जर आपण नॅशनल हायवे याला जाहीर करू शकलो आणि या नॅशनल हायवे काम होऊन हा रस्ता जर मोठा झाला तर निश्चितपणाने ह्या क्षेत्रामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून परिवर्तन होऊ शकते. आणि म्हणून गडकरी साहेबांकडे सतत आम्ही दोघांनी पाठपुरावा केला. आणि जेव्हा गडकरी साहेबांकडे मी पोचलो तर 15 मिनिटामध्ये त्यांनी ह्या रस्त्याला नॅशनल हायवेचा दर्जा दिला, ते मंजूर केलं आणि त्याचं काम करण्याचा मान आपले आदरणीय पालकमंत्री MSRDC खातं त्यांच्याकडे त्यांना दिला. त्याचं भूमिपूजन 24 जानेवारीला आम्ही भिवंडीमध्ये केलं आणि ते काम प्रत्यक्षात सुरू झालं. एकूण रस्त्याला आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये 400 कोटीचं काम आहे आणि पलीकडच्या मावळ लोकसभा क्षेत्रामध्ये 400 कोटीचं काम आहे. असे एकूण 800 कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून गडकरी साहेबांनी आपल्याला मंजूर करून दिले. मागे जे अंडरपासचं काम होतं, जे अनेक ॲक्सिडेंट होत होते, ती कामं आपण 55 कोटी रुपये मंजूर केले, परंतु दुर्दैवाने ते काम सुरू होऊ शकलं नाही. जी कंपनी होती टोलची, त्यांनी सांगितलं की रेट कमी आहेत म्हणून हे काम होऊ शकत नाही. पुन्हा त्याचा पाठपुरावा आता सुरू केलेला आहे. पालकमंत्री महोदयांनी एक बैठक घेतली होती. गडकरी साहेबांचे OSD आहेत देऊलकरजी, त्यांच्यासोबत पालकमंत्री महोदयांनी बैठक घेतली होती. मीही सतत दिल्लीत पाठपुरावा, नवीन त्याचं प्रपोजल तयार झालेलं आहे आणि सगळे अंडरपास 100% मंजूर होतील. या बाबतीत काही शंका बाळगण्याचं कारण नाही. तुमच्या पाण्याची समस्या असेल, जी भावली धरणातून आपल्याला गेल्या अनेक वर्षापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेला आपला शहापूर तालुका आहे, तर भावली धरणामधून मुख्यमंत्री महोदयांनी 7.62 MLD पाणी हे आपल्या शहापूर तालुक्याच्या पिण्याच्या योजनेसाठी आरक्षित केलेलं आहे. पण दुर्दैवाने वरचे इगतपुरीचे जे लोक आहेत त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि आपलं काम अटकलं. खऱ्या अर्थाने माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून इगतपुरीच्या आपल्या बांधवांनी ही याचिका दाखल करायला नको होती. माणुसकीचा दृष्टिकोन त्यांनी का ठेवला पाहिजे? कारण आमच्या शहापूर तालुक्यामध्ये धानसा धरण, शहापूर तालुक्यामध्ये भातसा धरण, वैतरणा धरण, अप्पर वैतरणा ही अर्धा शहापूर तालुक्यामध्ये येतो. ही चारही धरणं शहापूर तालुक्यामध्ये असताना शहापूर तालुक्याला पाणी पिण्यासाठी नाही. आता शहापूर तालुक्याने
एवढ्या मोठ्या प्रमाणात सॅक्रिफाईस केलं असताना, एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याग केला असताना त्यांना पाणी प्यायला मिळत नाही आणि ते मुंबई ठाण्याला पाणी पाजतात. हा दृष्टिकोन वरच्या लोकांनी ठेवायला पाहिजे होतं. जर शहापूरचे लोक मुंबई ठाण्याला पाणी पाजतात तर इगतपुरीच्या लोकांनी शहापूरला पाणी पाजलंच पाहिजे, अशा प्रकारची भावना त्यांची असायला हवी. दुर्दैवाने ते झालं नाही. आम्ही जेव्हा बिगर आदिवासींचा मुद्दा घेऊन गेलो होतो, धिरडे साहेब होते, काशीनाथजी तिवरे होते, ते सगळे बरोबर होते, तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी शाश्वत केलं की आम्ही कोर्टाला सरकारची भूमिका पटवून देऊ आणि कोर्टाला निर्णय घेण्यासाठी भाग पाडू की पाण्याची समस्या शहापूरची अतिशय बिकट आहे आणि कोर्टाकडनं निर्णय घेतल्यानंतर ही शहापूरची भावली धरणातनं असणारी पाण्याची समस्या 100% सोडवू, अशा प्रकारची शाश्वती आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही नेलेल्या शिष्टमंडळाने दिलेली आहे. शहापूरचे लोक फार दिवसापासून प्रतीक्षेत आहे. आपली प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. आपल्याला चिंता करण्याचं काही कारण नाही. विकासाचा विचार आपण जर केला तर तानशेचं प्लॅटफॉर्म असेल, विशेषचं प्लॅटफॉर्म असेल, या दोन्ही प्लॅटफॉर्म गेल्या अनेक वर्षापासून त्याचं अपग्रेडेशन होत नव्हतं. आपलं सरकार आलं, या सरकारच्या माध्यमातून ती दोन्ही कामं सुरू झालेली आहेत आणि निश्चितपणाने आपल्याला नेहमीच प्रवास करताना मुंबईकडे त्रास होतो, कारण मालगाड्या, बाहेरच्या येणाऱ्या गाड्या यांची इंजिन फेल होतात आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. म्हणून याचा सतत मी पाठपुरावा केला आणि आसनगावपासून कल्याणपर्यंत तिसरी लाईन टाकण्याच्यासाठी 2100 कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर झाले. त्याची घोषणाही झाली. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आपल्या शहापूरच्या लोकांना प्रवास करण्यासाठी ज्या गाड्या उपलब्ध आहेत त्याच्यापेक्षा जास्त गाड्या मंजूर करून चांगल्या प्रकारची सुविधा आपल्या लोकांना आपल्याला देता येईल. आपल्याकडे एक्सलेटर मंजूर केलेत. एक्सलेटर मंजूर याच्यासाठी केले की आपल्याकडे जे वृद्ध लोक आहेत प्रवास करतात त्यांना जिना चढण्यासाठी त्रास होतो, म्हणून आसनगावला असेल, वाशिमला असेल, खडवलीला असेल, या सगळ्या ठिकाणी एक्सलेटर मंजूर केलेले आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून एवढ्या योजना आपल्या ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत की त्या आपण मोजून दाखवल्या तर त्याला किती वेळ लागेल हे सांगू शकत नाही. पण शहापूरच्या जनतेने आपल्यासमोर असलेला जो उमेदवार उभा आहे त्याला प्रश्न विचारला पाहिजे की तुमच्या 5 वर्षातली कामं दाखवा. आम्ही केलेल्या ह्या 5 वर्षातली कामं आम्ही दाखवतो. आपली 55 वर्ष. परवा मी धानके साहेबांना भेटलो, मुरबाडला चाललो होतो, रस्त्यात त्यांचं घर आहे, फोन करून त्यांच्याकडे थांबलो. त्यांनी अतिशय एक सूचक वाक्य वापरलं. त्यांनी सांगितलं की आपल्या लोकसभा क्षेत्रात पूर्वी आम्ही डहाणू लोकसभा क्षेत्रात होतो आणि 2009 पासून भिवंडी लोकसभा क्षेत्र झालं. ह्या लोकसभे क्षेत्रातली स्वातंत्र्यानंतरची बरीचशी वर्ष ही विकासाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर फुकट गेलेली आहे. आत्ता लोक चर्चा करायला लागले की या 5 वर्षात खऱ्या अर्थाने काम झालेलं आहे, अशा प्रकारचं एक सूचक वाक्य त्यांनी उद्गार. खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही मला काम करण्याची संधी दिली. गावच्या सरपंचापासून लोकसभेपर्यंत काम केलं असल्यामुळे विकासाचा निधी कसा आणायचा या बाबतीत थोडाफार अभ्यास असल्यामुळे हे आपण करू शकतो. म्हणून याचं श्रेय काही मी कधीच घेतलं नाही. मी नेहमी अतिशय नम्रपणाने सांगतो, या लोकसभा क्षेत्रामध्ये जो काही विकासाचा निधी आलेला आहे याचं श्रेय माझं नाही. याच्यासाठी ज्याने आपल्याला सहकार्य केलं, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत, आपले परिवहन मंत्री नितीन गडकरी साहेब आहेत, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आपले पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. ह्या सगळ्यांचं तर श्रेय आहेच, परंतु अतिशय नम्रपणाने मी सांगतो की या आधी कोणाचं श्रेय असेल तर ते माझ्यासमोर बसलेल्या आपल्या कार्यकर्त्यांचं आहे, जनतेचं आहे. तुम्ही सांगाल आम्ही काय केलं, आमचं श्रेय कसं काय? सगळं तुम्हीच केलेलं आहे. तुमचं श्रेय याच्यासाठी की तुम्ही जर मला लोकसभेत पाठवलं नसतं तर माझं तिथं कोणी ऐकलं असतं. मी लोकसभेतच जर गेलो नसतो तर हा विकासाचा निधी मी आणू शकलो नसतो. म्हणून मी अतिशय नम्रपणाने सांगतो हे सगळं आपलंच आहे. यापुढेही विकासाच्या बाबतीत आपल्याला ह्या शहापूर तालुक्याला सक्षम करायचं असेल आणि त्याचं श्रेय तुम्हाला घ्यायचं असेल तर परत एकदा तुम्हाला मला लोकसभेत पाठवावं लागेल. जो काही विकास होईल त्याचं श्रेय हे पुन्हा सगळं आपलंच असणार आहे. म्हणून येणाऱ्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किती जास्त मतं मिळतात हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मतं तर तुम्ही देणारच, त्या बाबतीत माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. धिरडे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं, कथोरे साहेबांनी उल्लेख केला जातीचा, प्रकाश पाटील साहेबांनी जातीचा उल्लेख केला.
मी जेव्हा ही लोकसभा लढत होतो तेव्हा कशा प्रकारचं वातावरण ह्या लोकसभा क्षेत्रात होतं हे आपल्याला माहीत असेल. तर तशा परिस्थितीमध्येही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मला काही कार्यकर्ते भेटायचे शहापूर तालुक्याचे, जे पलीकडच्या पक्षातले, ते सांगायचे की तुम्ही 40 ते 45 हजार मतांनी शहापूर तालुक्यामध्ये मागे पडणार. मी त्यांना सांगितलं की मी बरोबरी करणार किंवा 5,000ने पुढे जाणार. हा विश्वास मला मारुती धिरडे साहेबांनी दिला होता. त्याने सांगितलं साहेब कमी तर पडणारच नाही, आपण बरोबरी होईल किंवा 5,000ची आघाडी होईल. मतदान झालं, काउंटिंग झाली. काउंटिंग झाल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर 3,500चा लीड शहापूर तालुक्याने दिला. याचा अर्थ काय? मला सगळ्याच समाजाच्या लोकांनी मतदान केलं, पण ज्या समाजाच्या नावाने मतं मागितली गेली त्या समाजाने सुद्धा भरघोस मतं दिली. याचा अर्थ 42,000 मतं त्यांच्याकडची माझ्याकडे आली, म्हणून मी 3,500 मतांनी पुढे गेलो. हे लोक मतदान करताना जात पात धर्म पंथ हे काही बघत नाही. लोक फक्त ह्याचा विचार करतात की समोर असलेला माणूस विकास करू शकणार की नाही करू शकणार. विकासाचा दृष्टिकोन ठेवून लोक मतदान करतात. आपण आता एवढा विकास केलेला आहे, त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर निश्चितपणाने आपण जनतेला मतं मागू शकतो आणि जनता आपल्याला पाठिंबा देऊ शकते. त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. कोणीतरी उल्लेख केला 56 पक्षांचा. तर 56 पक्ष एकत्र आले, हे कशासाठी आले? हे देशाला मजबूत करण्यासाठी नाही आले, हे देशामध्ये मजबूर सरकार करण्यासाठी एक आलेले आहे. आणि 56 पक्ष एकत्र येऊन मोदींना फक्त रोखणं, एकमेव त्यांचं ध्येय, मोदींना रोखणं, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. आणि विनोद कसा आहे बघा. प्रकाश पाटील साहेबांनी सांगितलं युती होण्यापूर्वी आपल्यामध्ये कुरबुरी होते, वाद होते, पण ज्या दिवशी युती झाली त्या दिवशी युतीचे कार्यकर्ते हे मनापासून कामाला लागले. ही खऱ्या अर्थाने युतीचा धर्म पाळणारे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे कार्यकर्ते. 4.5 वर्ष जे झालं त्याचा जर इतिहास बघितला तो कोणाला वाटत नव्हतं युती होणार, आणि युती झाल्यानंतर सगळे मनाने एकत्र येणार असंही कोणाच्या मनात, लोकांच्या मनात शंका येत होत्या. परंतु उद्धव साहेबांनी युतीचा आदेश दिला, आदरणीय अमितभाई शहानी युतीचा आदेश दिला, मुख्यमंत्र्यांनी दिला, पालकमंत्री साहेबांनी दिला, आणि युतीचे कार्यकर्ते सगळे एकत्र होऊन कामाला लागले. आपल्यामध्ये बेकी होती, त्यांच्यामध्ये एकी होती. काय एकी होती? तर आपण एवढे सगळे 56 पक्ष एकत्र येऊन मोदींना थांबवूया. मोदींना नाही थांबवलं तर पुढच्या 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचं अस्तित्वच आपल्याला दिसणार. म्हणून मोदींना थांबवण्यासाठी सगळे पक्ष एकत्र आले. आणि आता काय झालं? ते एका विचाराने एकत्र आले. विचार काय? तर मोदी हटाव. आणि जशा जशा निवडणुका जवळ यायला लागल्या सगळे विभागले, सगळे दुभंगले. आज कोणामध्येच एकी नाही, सगळ्यामध्ये बेकी झालेली आहे. फक्त महाराष्ट्रामध्येच नाही, पूर्ण देशामध्ये तुम्ही जिथे टीव्ही बघाल, ज्या राज्याची बातमी येईल त्या राज्यामध्ये तुम्हाला असंच दिसेल. उत्तर प्रदेशमध्ये बघा, काँग्रेस स्वतंत्र, काँग्रेसच्या बरोबर अजून कुठले पक्ष, तिकडे मायावती अखिलेश यांचं वेगळंच चालू आहे. हे सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने यांच्यामध्ये बेकी निर्माण झाली आहे. याचा अर्थ काय? यांना प्रत्येकाला आपलं अस्तित्व टिकवायचं आहे आणि मोदीजींना देशाचं अस्तित्व टिकवायचं आहे. पण मला तुम्ही सांगा, देशाची मान उंचवायची असेल तर 56 पक्षांना साथ द्यायची का ज्या 56 इंचाचा शिना असलेल्या माणसाने देशाचा गौरव वाढवला त्या मोदीजींना साथ द्यायची, हे ठरवण्याची वेळ आपल्या जनतेवर आली. मला विश्वास आहे की लोक मोदीजींचाच विचार करतील आणि पाठीशी उभे राहतील. आज अजून एक इतिहास झाला, आज अजून एक इतिहास झाला. अंतरिक्षामध्ये मोदीजींनी आपलं स्पेस निर्माण केलं आणि संपूर्ण विश्वामध्ये हे 4था देश भारत झाला. अमेरिका, रशिया, चीन आणि त्याच्यानंतर भारत हा 4था देश आहे. भारताच्या संरक्षणासाठी आता स्पेसमधून सगळ्या विश्वावर लक्ष ठेवण्याचं काम नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपले शास्त्रज्ञ करणार आहेत. ही कमाल फक्त मोदीच करू शकतात. परंतु त्याच्यावरही काँग्रेसने कुरघोडी केली. 1961 साली पंडित नेहरूने हे सुरू केलं होतं. अरे बाबा, 1961 सालापासून सुरू केलं होतं, 19 सालापर्यंत आपण का थांबलो हे आपल्याला समजायला पाहिजे. म्हणून आपण हे केलेलं आहे त्याचं श्रेय आपल्याला मिळालं पाहिजे. ही गोष्ट आपण लोकांना सांगितली पाहिजे. मी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो, येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI, श्रमजीवी संघटना
ह्या पक्षाच्या युतीच्या माध्यमातून मला उमेदवारी दिलेली आहे. मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, परत एकदा मला या लोकसभा क्षेत्राची सेवा करण्याची संधी आपल्या माध्यमातून मिळावी अशा प्रकारची आग्रहाची विनंती आपल्याला करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.